इथे 2 चम्मच साखर घेणार आहोत. इथे बघा थोडीशी कॅरेमल होऊ दिली नाही, मी गॅस बंद केला. तुम्हालाही असंच करायचंय, अर्धवट कॅरेमल होऊ द्यायचं आणि गॅस बंद करायचा. आता आपण 1 चम्मच त्याच्यामध्ये तूप टाकून ठेवलं. इथं मी अर्धी वाटी दूध पावडर घेतलं. इथं मी साखर मिक्सरला फिरवून घेतली होती. दोन चम्मच साखर टाकूया त्याच्यात. 1 चम्मच एवढं मी तूप घेतलेलं आहे. इथे मी दूध गरम करून ठेवलं. आपण दूध घेऊया. अर्धी वाटी दूध. इथे आपण त्याच्यामध्ये दूध टाकून घेऊया. चांगलं एकजीव करायचे. हे साईडला ठेवून देऊ. इथं बघा अर्धवट कॅरेमल झालेली साखरेमध्ये आपण तूप टाकलं होतं ना, ते आता गॅस चालू करून आपण वितळून घेऊया. ते आपण याच्यामध्ये टाकूया. आणि एकजीव करायचे. इथं मी अर्ध लिंबू घेतलं. आपण आता ते चाळणीवरून मी इथं 2-4 थेंब म्हणजे अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे. एकजीव करून घेऊया. यामुळे काय होतं, दूध फाटलं जातं. आपलं चांगलं दूध होतं ना, त्याच्यामुळे दुधाला आपल्याला असं म्हणजे असं मलईदार असं आपल्याला बर्फी सारखं बनलं पाहिजे. असं मस्त असा पेढा बनला पाहिजे. म्हणून आपण ते दूध फाडण्यासाठी इथं अर्ध लिंबू टाकलेला आहे. आपल्याला सतत हलवायचं आहे. बुडाला अजिबात चिटकू द्यायचं नाही. इथे वनिला एसेन्सचे 2 थेंब मी ते टाकणार आहे. यामुळे टेस्ट भारी येते बघा. अप्रतिम असा पेढा होतो. हे बघा, सतत हलवल्यामुळे घट्ट झालं मिश्रण.
इथे आपण थोडा वेळ आता हे बघा आपलं तयार झाले. थंड होऊ देऊ, असंच राहू देऊ. थंड झाल्यावर दाखवते. इथे प्लेटला तूप लावून घेऊया. हे बघा मस्त थंड झाल्याच्या नंतर किती घट्ट झाला. अप्रतिम असा आपण केलेला आहे. याला पसरून घेऊया. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुमची पेढ्याची रेसिपी कशी झाली मला नक्की कमेंट करून कळवा. इथे आपण थंड व्हायला ठेवूया. इथे मी कट करून घेते. इथे बघू शकता मस्त असा आपला कट केला. मी तुम्हाला काढून दाखवते. तुम्ही इंस्टावर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद.